नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सोनलच्या आईने आता ऊर्जाला फोन केलेला असतो आणि ती ऊर्जाला म्हणत असते की तुम्ही येणार आहात की नाही आमच्या मदतीला, का तुम्ही आमची मदत करणं बंद करणार आहात, असं म्हणत तिने ऊर्जावर प्रेशर आणलेलं आहे. ऊर्जाला म्हणते की काही झालं तरीही तुमचं हे चुकलेलं आहे, तुम्ही मदत करणार म्हणाला होता आणि तुम्ही काही मदतीसाठी येत नाहीये, आता आम्ही जीव देण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नाहीये. कारण आता ऊर्जाला एवढं टेन्शन येतं, एकतर घरातून बाहेर पडायचं नाहीये. 11 वाजता तीर्थाचा सेशन सुरू होणार असतो आणि तीर्थाच्या सेशनला तीर्थासोबत ऊर्जा थांबणार असते हे ठरलेलं असतं. कारण तीर्थाने सांगितलेलं आहे की मला ऊर्जा वहिनीच माझ्यासोबत हवी आहे. आता ऊर्जा पर्स घेऊन घराच्या बाहेर पडत असते, तेव्हा मात्र विजया गोंधळ घालायला येते. विजया म्हणते की हे सगळं काय चाललंय ना ते बघा सगळेजण, कारण हिला तीर्थाची काळजी नाहीये. ह्या बाहेर निघाल्या वकिलींबाई वकिली करायला, घरात काय चाललंय याच्याबद्दल यांना काही पडलेलं नाहीये, असं म्हणत आता ऊर्जाच्या बद्दल वाटेल ते बोलायला या विजयाने सुरुवात केलेली असते. ऊर्जा म्हणत असते की मी सगळ्यांच्या समोर तुम्हाला वचन देते, काही झालं तरीही तीर्थाच्या सेशन पर्यंत मी इथं पोहोचलेली असेल. पण त्याच वेळी तिथे असलेल्या हर्षवर्धनच्या चेहऱ्यावर खुनशी असं हास्य असतं. म्हणजेच या सगळ्यामध्ये तीर्थाला अडकवलं जाते या गोष्टीची जाणीव मात्र होत असते. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर ऊर्जा रूममध्ये आलेली असते. शौर्य वाट बघत असतो. त्याने तो सुंदर असा ड्रेस तिथे बेडवरती काढून सुद्धा ठेवलेला असतो आणि शौर्य हा ऊर्जाची वाट बघत असतो. ऊर्जा आता तिथे आलेली आहे. ऊर्जाला थोड्या शिंका येत असतात. शौर्य म्हणतो काय झालं, आजारी आहे का बायको, काय होतंय? तेव्हा ऊर्जा म्हणते नाही रे, काही थोड्या शिंका येतात. तेव्हा शौर्य म्हणतो काय चाललंय हे सगळं, कंटिन्यू घरातली कामं करायची, एवढी तब्येत बिघडलेली आहे, एवढं लागलेलं आहे, पण बाईसाहेबांना काळजी कोणाची, घरातल्या प्रत्येकाची, आणि तुम्ही तो गोंधळ नेहमी घालतच असता, असं मनात तिला तो बोलत असतो. ऊर्जा म्हणते की शौर्य हे सगळं काय आहे? तेव्हा शौर्य म्हणतो कसं आहे माहिती आहे का, आपल्याला आपली पर्सनल लाईफ पण आहे की नाही, मग आपण त्या गोष्टीमध्ये काय विचार केलाय का, काय केलंय? त्या दिवशी आपण फिरायला गेलो, पण काय झालं हे लक्षात आहे ना, फिरायला गेलो त्या कोणत्याच गोष्टीचा काहीच उपयोग झालेला नाहीये, आणि मग मी आणलेला हा जो ड्रेस आहे तो तसाच माझ्याकडे राहिलेला आहे, म्हणून म्हटलं की आपण त्याचा वापर करावा, आणि आज ती संधी आपल्याला मिळाली. असंही मॉम आता तीर्थाच्या रूममध्ये झोपणार आहे, असं शौर्य तिला सांगत असतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते हो बरोबर आहे, पण तुला कळतंय का कसं असतं माहितीये का, प्रेम करायचं असतं, पण प्रेम सुद्धा ना अगदी थोडं थोडं करायचं असतं, हळूहळू करायचं असतं. तेव्हा शौर्य म्हणतो म्हणजे? तेव्हा ऊर्जा त्याला समजवू लागते. ऊर्जा त्याला म्हणत असते कसं आहे शौर्य, आज तू जेवणामध्ये लोणचं खाल्लं ना, लोणचं खाताना लोणचं कसं खात होतं सांग बरं. तेव्हा शौर्य म्हणतो म्हणजे? तेव्हा ती म्हणते सांग ना, लोणचं आपण कसं खातो? लोणचं हळूहळू खातो, असं शौर्य सांगतो. तेव्हा ऊर्जा सांगू लागते की प्रेम सुद्धा तसंच करायचं असतं, अगदी हळूहळू सावकाश करायचं असतं, म्हणजे ते चांगलं मुरलं जातं, असं ऊर्जा शौर्याला सांगत असते. शौर्य म्हणतो की हे सगळं कोणाचे बोल आहेत, हे कोणी सांगितलंय मॅडम तुम्हाला, असं शौर्य ऊर्जाला विचारत असतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की असू दे, हे कोणाचे थोरांचे नाही आहेत, तर हे माझे विचार आहेत, असं म्हणत ऊर्जाने तिचे विचार आता शौर्याला सांगितलेले असतात आणि शौर्य मात्र हसत असतो. शौर्य म्हणतो हो हे सगळं बरोबर आहे, पण आता हळूहळू प्रेम करायला सांगितले की नाही माझ्या बायकोने, मग हा सुंदर असा ड्रेस मी तिच्यासाठी आणलेला होता, तर तो तिला घालावा लागणार आहे, असं शौर्याचं म्हणणं असतं. शौर्य एवढं सगळं ऊर्जासाठी करत असतो. ऊर्जा आणि शौर्याचं नातं छान असं फुलत असतं. तेव्हा शौर्य ऊर्जाच्या जवळ येतो आणि तिला जवळ घेतो. तेव्हा मात्र ऊर्जा शौर्याकडे पाहत असते. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात, नेमकं त्याच वेळेस इकडे ऊर्जाला जवळ घेतलेलं असतं आणि ऊर्जाच्या हाताला धक्का लागतो आणि ती ऐक करते. शौर्याच्या लक्षात येतं, शौर्याला आठवतं की हीच जखमेवरती फुंकर मारली पाहिजे, कारण जेव्हा ऊर्जाचा ॲक्सिडेंट झालेला आहे तेव्हा तिला ते लागलेलं आहे हे शौर्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग मात्र शौर्य म्हणत असतो की ऊर्जा मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, की एवढी धावपळ करायची, एवढ्या घरातल्या सगळ्या कामाची जबाबदारी तूच घ्यायची गरज काय आहे? आता जबाबदारी घ्यायची हे शौर्य जे बोलतोय हे चुकीचं आहे, कारण शौर्याला माहितीच आहे की त्याची आई सगळी कामं ऊर्जावरती टाकत असते. शौर्य म्हणतो कोर्टात पण जायचं असतं तुला, घरातली पण सगळी जबाबदारी तुझ्यावरच असते, हे सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की हो शौर्य मान्य मला, पण मी करेल मॅनेज ते सगळं, असं म्हणत ऊर्जा त्याला बोलत असते. आता शौर्य ऊर्जेच्या त्या जखमीवरती फुंकर मारत असतो आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. खरं तर ऊर्जाला जे लागलेलं असतं ते खरं जास्तच लागलेलं असतं.
सरळ सरळ गाडी कट मारून गेलेली असते, ती पडलेली असते आणि त्यावेळी तिला झालेली ती जखम आहे. पण इकडे विजयाच्या डोक्यात मात्र वेगळ्याच गोष्टी सुरू झालेल्या असतात. विजया तिथे येते आणि म्हणते, चांगलं चाललंय. तिथे तीर्थाची ती अवस्था झाली आणि तुम्ही मात्र इथे रोमांस करत बसलेला आहात, असं म्हणत विजयाने टाळ्या वाजवत त्यांच्या रूममध्ये आलेली असते. एकतर रूमला नॉक करणं वगैरे ह्या गोष्टींचा कॉमन सेन्स तिच्याकडे नाहीये. तिला फक्त तमाशा घालायचा असतो, कारण तिला काहीही झालं तरीही शौर्य आणि ऊर्जा या दोघांनाही एकत्र येऊ द्यायचं नाही, त्यासाठी चाललेला हा सगळा गोंधळ असतो. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य म्हणत असतो, मॉम काय चाललंय, आणि तूच सांगितलं होतं ना तीर्थासोबत आज तू थांबणार आहेस. तेव्हा ती म्हणते, हो बरोबर आहे, पण तुझ्या बायकोला जरा जास्त हौस आहे ना, तिलाच वाटत असतं तिनंच सगळं करत असते घरातलं, मग आजही तिनं तेच करायचं आहे, तिने जाऊन तीर्थासोबत राहायचं आहे, आणि इथे तुमचं जे काही चाललेलं आहे ना हे अजिबात मला पटलेलं नाही, असं म्हणत विजयाने गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते, कारण तिला तेवढंच जमत असतं. त्यानंतर इकडे ऊर्जा म्हणते की असू दे शौर्य, मी जाईल तीर्थाकडे, कारण विजयाचं असं म्हणणं असतं की तीर्थाने सांगितलंय ना तिला ऊर्जा वहिनीच हवी आहे म्हणून, आणि तुझ्या बायकोलाच माझी जागा घ्यायची आहे ना माझ्या मुलांच्या आयुष्यातली, त्यामुळं मला असं वाटतंय की जर का तिला जर तसं वाटत असेल तर तसंच करू दे, असं म्हणत आता एक वेगळाच गोंधळ इथे सुरू झालेला असतो. आणि काहीही कारण नसताना ऊर्जाबद्दल वाटेल ते विजया बोलत सुटलेली असते. तेव्हा इकडे तीर्था वाट बघत असते, मॉम अजून का आलेली नाहीये, मॉम अजून का आलेली नाहीये, हा विचार तीर्थाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मग तेवढ्यातच तीर्थाच्या रूममध्ये ऊर्जा येते, कारण तिला माहीत होतं की ऊर्जा आणि शौर्य या दोघांनाही प्रायव्हसी मिळणं गरजेचं आहे, म्हणूनच तिने ऊर्जाला सांगितलं होतं की वहिनी आज तू नको माझ्याकडे येऊ, मॉम येईल आणि मॉम माझ्यासोबत राहील असं सांगितलेलं होतं. पण आता ऊर्जा आलेली पाहून ती म्हणते की पण तुला मी सांगितलं होतं ना. तेव्हा ती म्हणते असू दे, ती म्हणते मी मॉमला यायला सांगितलं होतं, पण मॉम का आलेली नाहीये, हे सगळं काय चाललंय, कारण मला ना इथे मॉम हवी होती, असं ती सांगत असते. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की अगं असू दे ना, एवढं काय त्याच्यामध्ये, म्हणजे एवढा काही गोंधळ करायची गरजच नाहीये. तेव्हा ती म्हणते की मी तुझं आणि दादाचं मेसेजमधलं आणि तुमची खुणवाखुणी पाहिलेली होती, अगं दादाला वाटत होतं ना की तू आज तिथे रूममध्ये राहिलं पाहिजे. तेव्हा ऊर्जा म्हणत असते, नाही गं तसं काही नाहीये, एका केसच्या संदर्भात बोलत होतो. तीर्था जोर जोरात हसायला लागते आणि म्हणते, केसच्या संदर्भात, आणि असं गुपचूप गुपचूप एकमेकांना खुणवत, असं म्हणत जोरजोरात ती हसत असते. तेव्हा ऊर्जा म्हणत असते, हो ग तसं काही नाहीये, तू चुकीच्या पद्धतीने विचार करते, आणि खळखळून तीर्था हसायला सुरुवात करते. ऊर्जा म्हणते, बघ आता हसलीस ना, आता बरं वाटतंय की नाही तुला. मग ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ती बोलत असते, तिला समजून सांगत असते. त्याचवेळी दोघींमध्येही संवाद सुरू झालेला असतो. दोघीही एकमेकींकडे पाहत असतात. ऊर्जा म्हणते, असंच खळखळून हसलं पाहिजे, अशीच तीर्था बरी झाली पाहिजे, ती भीती जी आहे ती मनातून सगळी निघून गेली पाहिजे, असं ऊर्जा तिला सांगत असते. तेव्हा मात्र ती म्हणते, काय करू. डोळे बंद केले की त्या विक्रांचा तो घाणेरडा अकराळ विक्राळ चेहरा, त्याचं ते हसू माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीये, असं तीर्था ऊर्जाला सांगत असते. तेव्हा ऊर्जा म्हणत असते, हो बरोबर आहे, पण या सगळ्यातून मार्ग काढणंही तेवढंच गरजेचं आहे. जर का आपण असाच विचार करत राहिलो तर आपल्या मनातली भीती कमीच होणार नाहीये. चल आता आपण एक ट्राय करूया, डोळे बंद कर तू, असं म्हणत ऊर्जाने तीर्थाला डोळे बंद करायला सांगितलेले असतात. तीर्थाने डोळे बंद केलेले असतात. ऊर्जा म्हणत असते, बघ आता कसं बरं वाटेल, आणि बघ तुझ्या आत्तापर्यंतच्या ज्या चांगल्या मोमेंट आहेत तुझ्या आयुष्यातल्या त्या सगळ्या आठव, असं म्हणत तिने ऊर्जाने तीर्थाला अगदी तिथे प्रोत्साहन देत असते, तिची समजूत घालत असते. आणि तेव्हा मात्र तीर्था म्हणत असते की नाही नाही, मला खूप भीती वाटते, त्या विक्रांचा चेहरा येतोय माझ्या डोळ्यासमोर, त्या विक्रांचा चेहरा येतोय माझ्या डोळ्यासमोर, असं म्हणत ती आरडाओरडा करू लागते, व्हायबल होते. तेव्हा ऊर्जा तिच्यावरती ओरडते, तीर्था पास, तुला माहिती आहे का तू कोण आहेस, हर्षवर्धन जहागीरदारची मुलगी आहेस, तू एक जहागीरदार आहे, एवढी घाबरण्याची अजिबात गरज नाही, एवढं अख्खं कुटुंब तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्यामुळं तुला घाबरण्याची गरजच नाहीये. तू जे काही करतेस ना त्या गोष्टींचा जरा विचार कर, कारण एवढं घाबरून जर तू राहिलीस तर त्या गोष्टीला अर्थच राहणार नाही, मग तुझ्या मनातली भीती वाढतच जाईल, असं म्हणत ऊर्जाने तिला समजवायला सुरुवात केलेली असते. त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा तिला समजवते आणि तिला सांगते की बाद झालं, आत्तापर्यंत ही भीती तुझ्या मनात होती, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, मग एवढा का गोंधळ होतोय, असं ऊर्जा तिला सांगते. त्यावेळेस मात्र तीर्था म्हणत असते की नाही नाही ऊर्जाविनी, असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. ऊर्जाने तिला घट्ट पकडलेलं असतं, जवळ घेतलेलं असतं आणि तिला झोपायला सांगत असते. त्याचवेळी ऊर्जाच्या मनात आता सोनलच्या बद्दलचे विचार येतात. ती म्हणते की आता तीर्थाने किती माझ्यावर विश्वास टाकला,
तिला माझ्याजवळ सेफ वाटतंय. पण सोनलच्या बाबतीत काय झालंय? नक्की काय प्रॉब्लेम होता? कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेत? हे सगळं आता सुरू झालेलं असतं आणि ऊर्जा त्याच गोष्टींचा विचार करत असते. तेव्हा मात्र इकडे ऊर्जा म्हणते की नाही, मला शोध घेतला पाहिजे, पण ती कोणती फॅक्टरी, असे कोणते केमिकल आहेत जे बाहेर सोडले जातात आणि त्याचा पाण्याशी संपर्क आल्यावर एवढ्या वाईट प्रमाणामध्ये गोष्टी घडत आहेत, हे मला कळलं पाहिजे, असा विचार आता ऊर्जेच्या मनात सुरू झालेला असतो. आणि त्याचवेळी ऊर्जा म्हणते इंटरनेट. बरोबर आहे, इंटरनेटवर मला याची सगळी माहिती मिळेल. तेवढ्यातच तीर्थाची वळवळ सुरू होते. मग ऊर्जा तीर्थाला जवळ घेते, तीर्थाला शांत करते आणि मग पुन्हा इंटरनेटवर पाहू लागते. त्याचवेळी तिच्या डोक्यात विचार सुरू असतात की बरोबर आहे, मला इंटरनेटवर ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित अशी माहिती मिळेल, त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित पद्धतीने काढू शकेल. मग तिने तीर्थाला जवळ घेतलेलं आहे आणि त्या केसच्या संदर्भातली सगळी माहिती तिने काढायला सुरुवात केलेली असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की शौर्य आता रूममध्ये आलेला असतो. ऊर्जा म्हणत असते, शौर्य तू? तेव्हा शौर्य म्हणतो की हे घे, हे तुझ्यासाठी घेऊन आलो. मगाशी तुला सर्दी झाली होती ना थोडीशी, म्हणून आणलेलं आहे. खरं तर शौर्यने ऊर्जासाठी प्रेमाने हळद दूध बनवून आणलेलं असतं, कारण ऊर्जाला त्रास होत होता. ही गोष्ट शौर्याला जाणवलेली होती आणि आपली मॉम प्रत्येक वेळेस ऊर्जाला त्रासच देत आहे. सगळी घरातली कामं करायला लावत आहे, त्याचबरोबर बाकीच्या गोष्टीसुद्धा. इव्हन तीर्थासुद्धा म्हणालेली होती की मॉम काय करते, कारण तू दिवसभर ऑफिसमध्ये जाते, कोर्टाची कामं करते, घरी आल्यानंतर घरातलं सगळं करते, जातानाही घरातलं सगळं करून जाते, मग मॉम काय करते? मॉम तर काहीच करत नाही आहे, असं तिने सांगितलेलं होतं. पण ऊर्जा म्हणत असते की ठीक आहे, असं म्हणत ऊर्जा या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करत असते. तेव्हा मात्र आता शौर्य तिथं आलेला असतो आणि शौर्य म्हणतो की ऊर्जा हे घे. मग दोघंही बोलत असतात. ऊर्जा म्हणत असते, अरे पण एवढं कशासाठी? तेव्हा तो म्हणतो की तुला शिंका आल्या होत्या ना, मग सर्दी व्हायला लागली, तुला इन्फेक्शन होऊ शकतं, म्हणून हे सगळं केलेलं आहे. आणि त्याच वेळी ऊर्जा म्हणत असते की काय झालं? जेव्हा शौर्य म्हणतो की काही नाही, मग दोघंही बेडच्या तिथे खाली बसलेले असतात आणि एकमेकांशी बोलू लागतात. तेव्हा शौर्य म्हणत असतो की मगाशीच माझ्या बायकोने सांगितलंय ना, प्रेम हे लोणचं जसं खाल्लं जातं सावकाश हळूहळू, तसं करायचं आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते की आणखी एक गोष्ट माझी आता तुझी बायको तुला सांगणार आहे, ती म्हणजे हे जे दूध आहे एकाच ग्लासातून जर दोघांनी पिलं तर नवरा बायकोच्या नात्यातलं प्रेम हे वाढत जातं. हे ऐकल्यानंतर शौर्य म्हणत असतो की काय खरंच? तेव्हा ऊर्जा म्हणते की हो. आणि मग दोघंही बोलू लागतात. दोघांनाही खरं तर खूप छान वाटत असतं. शौर्य आणि ऊर्जा दोघंही एकमेकांसोबत बोलत असतात. दोघांनाही छान वाटत असतं, कारण शौर्यने आता त्याच्यावरती पण मार्ग काढलेला असतो. कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आहेत, कारण कितीही काही आईला समजवण्याचा प्रयत्न केला तरी ही आई ऐकणार नाहीये, ही गोष्ट शौर्याला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे शौर्य मात्र या सगळ्यातून मार्ग काढत ऊर्जासाठी हळदीचं दूध घेऊन आलेला असतो आणि मग ऊर्जा स्वतःच्या हातांनी शौर्याला ते हळदीचं दूध देत असते आणि दोघंही एका ग्लासातून ते दूध पित असतात. दोघांनाही खूप छान वाटत असतं आणि शौर्य आता ऊर्जाच्या जवळ येऊ लागलेला असतो आणि ऊर्जासुद्धा शौर्याकडे पाहत असते. दोघांमधलं प्रेम हे फुलत असतं. दोघंही एकमेकांसाठी खंबीरपणे उभे राहत असतात. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की काहीही झालं तरीही आपल्या नात्यातलं जे प्रेम आहे ते असंच फुललं पाहिजे. आणि मग शौर्य आणि ऊर्जा दोघंही एकमेकांचा हात हातात घेऊन तिथं बसलेले असतात आणि दोघांनाही छान वाटत असतं आणि एकमेकांची साथ कायमस्वरूपी अशीच द्यायची आहे असं ठरलेलं त्या दोघांचं असतं. आणि मग ऊर्जा शौर्याला म्हणत असते काय होतंय? तेव्हा शौर्य म्हणत असतो की नाही, काही नाही आहे. आणि असं म्हणत दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि नेमकं त्याच वेळेस तीर्थाला अचानक ठसका लागतो आणि मग दोघंही हसू लागतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. तर इकडे तीर्थाला ठसका लागलेला आहे हे पाहून हे दोघं डिस्टर्ब झालेले होते आणि दोघांच्याही लक्षात येतं की आपण तीर्थाच्या रूममध्ये आहोत. असं म्हणत दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळंच हसू आलेलं असतं आणि ऊर्जा म्हणत असते की शौर्य चल, असं म्हणत दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की त्या सोनलच्या आईचा ऊर्जाला फोन आलेला आहे आणि ती म्हणत असते की तुम्ही पण मदत करणार नाहीये ना, ठीक आहे, तुम्हीही मदत करणार नसाल ना तर आता आम्ही जीवच देतो, आमच्याकडे जीव देण्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणजे हा काही मूर्खपणा आहे. त्या बाईनं सगळी माहिती स्वतःहून नीट दिलेली नाहीये
आणि आता जेव्हा ती फोन करते तेव्हा मात्र ऊर्जाला पुन्हा धमकी देते. तिच्या धमकी देण्यावरून एवढंच लक्षात येतं की त्या बाईला काहीच गरज पडलेली नाहीये. एकतर स्वतःचा नंबर दिलेला नाहीये, त्याचबरोबर तिने सगळ्या गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत. कुठली कंपनी आहे, ती कंपनी कोणाची आहे, त्याबद्दलच्या कोणत्याच केसची माहिती तिने ऊर्जाला दिलेली नाहीये. मग हा सगळा गोंधळ करायची गरज काय आहे? या सगळ्या गोष्टी करायची गरज काय आहे? कारण काहीही झालं तरीही ऊर्जाला माहिती आहे की ऊर्जाने आजपर्यंत काय केले आणि कोणत्या केसेस कशा पद्धतीने लढले. पण आता मात्र ऊर्जाला या घरातून बाहेर पडावं लागणार असतं. एकतर तीर्थाची अपॉइंटमेंट असते 11ची, ऊर्जा तीर्थाबरोबर थांबणार आहे असं तीर्थाने सांगितलेलं असतं. आणि अचानक या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मात्र आता ऊर्जा जेव्हा घरातून आता बाहेर पडायला लागलेली असते तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं असतात आणि विजयाचा पुन्हा कांगावा सुरू होतो. ती म्हणत असते, बघितलं ना, हिला एवढं सांगितलेलं होतं तरीही ऐकणार नाहीये. हिच्यासाठी घरातली माणसं महत्वाची नाहीयेत, तर हिच्यासाठी कोर्टाची कामं महत्वाची आहेत आणि म्हणूनच ही आत्ता या घरातून बाहेर पडत आहे असं म्हणत आता विजयाने गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की मी तुम्हाला सगळ्यांना वचन देते की मी तीर्थाच्या डॉक्टर येण्याच्या आधी तर पोचलेली असेल असं म्हणत तिने सगळ्यांना वचन दिलेलं असतं आणि मग घरातून बाहेर पडत असते. आता मात्र ऊर्जाने वचन दिले, पण त्याच वेळी ऊर्जा ज्यावेळेस घरातून बाहेर पडत आहे नेमकं त्यावेळी मात्र इकडे घरातले सगळेजण ऊर्जाकडे पाहत आहेत. पण हर्षवर्धन मात्र हसत असतो. नक्कीच याच्या मागे हर्षवर्धनचा कोणता तरी डाव तर नाहीये ना, हे लक्षात येऊ लागलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आता उद्याच्या भागात हर्षवर्धन नक्की काय करणार आहे, ऊर्जाच्या बाबतीत काय राडा होणार आहे, ऊर्जा तर तिथे कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर अडकणार नाहीये ना, हा हर्षवर्धनचा तर डाव नाहीये ना, हे आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.